नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप खूप आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज आहे स्वामींचा प्रगट दिन आणि मी म्हणलं चला आज काहीतरी नवीन किंवा दिवसाच्या सुरुवातीपासून आज थोडा थोडा व्हिडिओ घेणार आहे आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काही दादांना वाटते मी नुसतेच व्हिडिओ बनवते, मी काही काम करत नाही काही की. आणि मी सांगते शेतकऱ्याच्या बायकोला पण भरपूर काम असते, पण माझी अशी आवड आहे की मला खरंच व्हिडिओ बनवायला आवडतात आणि इथूनच माझी कुठंतरी अशी वेगळी सुरुवात होणार आहे किंवा माझी ओळख बनणार आहे. म्हणून मी शेतातल्या कामातून वेळ काढून मी माझ्यासाठी व्हिडिओसाठी वेळ देते आहे आणि त्यासाठी तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही पण तेवढंच मला प्रेम देतात, तेवढेच आशीर्वाद देतात. त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि सकाळची सुरुवात झालेली आहे बघा. आमच्या खेडेगावात सुरुवात कशी होती आहे, अंगणामध्ये सडा टाकणं, शेणाचा सडा टाकलेला आहे. आणि मी तरी एखाद्या वेळेस कंटाळा करीन, पण माझ्या सासूबाई आहेत ना त्यांना दररोज शेणाचा सडा लागते. एके दिवशी जरी नसलं का नाही त्या म्हणतात की त्याच्यामुळं लक्ष्मी येते. आणि इकडं प्रत्येक आपल्या घरामध्ये ना खेड्यामध्ये शेणाच्या सड्याशिवाय पर्याय नाही. तेच मग सडा हे झालं, देवपूजा झाली आणि नंतर म्हणलं चला स्वयंपाक करून घ्यावं. आणि आज ना आपल्याला गहू काढायला सुरुवात करायची होती पण पुढे सांगते काय झालं ते. तर बघा आता झालेल्या आहेत माझ्या चपात्या आणि काल होता पाडवा. तर पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, कारण काल काय बोलून मी व्हिडिओ टाकलाच नाही. आणि चपात्या झाल्या, त्याचबरोबर 2 पोळ्या करून घेतल्या कारण काल पुरणाचं ठेवलेलं होतं. आणि आप्पाला 2 भाकरी लागतात तर लगेच भाकरी पण टाकून घेतल्या. आणि भाकरी म्हणजे चुलीवरच्या जेवणाला खूप वेगळी चव असते आणि खमंग लागतात. त्याचबरोबर मुलींना डब्बा काढून दिला आणि नंतर हे माझं सविस्तर काम करीत राहिले. शेताकडे जायचं होतं त्याच्यामुळे पटकन तर आवराआवरी चालू होती. आणि इकडं बघा आमच्या इकडं वरण्याच्या शेंगा म्हणतात. आपल्या शेतामध्ये एवढा मोठा वेल आहे, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला पण आहे. आणि शेंगा भरपूर निबर झाल्या तर बरं का. मग त्या निबर शेंगाचं काय करायचं तर सोले करून घेतली आणि खाली टाकलं होतं वरण आणि वरणामध्येच डब्यामध्ये हे शेंगदाणे तेवढे मी उकडून घेतले आणि इकडं टाकलेले आहे वरणाला फोडणी आणि इकडं टाकणार आहे शेंगा. फक्त मोकळी कांदा टमाटर आणि कढीपत्ता टाकून अशी फोडणी दिलेली आहे. आणि ह्याच मोकळ्या भाजीलाच म्हणलं आमच्या इथं वरण जास्त आवडत नाही, या आप्पाला पण पित्त या आणि घरच्यांना पण जास्त नाही आवडत, पण मुलींना वरण भात लागतंय त्याच्यामुळं म्हणलं चला वरण भात पण होईल. आणि ही शेंगाची भाजी करून घेतली, ही वेगळ्या प्रकारची. मी पण अगोदर शेंगाचीच करत होते, पण ही सोल्याची भाजी केलेली आहे. आणि सगळं डब्बा बिब्बा मादला आणि नंतर निघालो शेताला. आणि शेतामध्ये आल्या ना आमच्या भाऊच्या शेळ्या सुटलेल्या होत्या, तर शेळ्या दिसल्या की नाही म्हणल्यानं लगेच काठी घेणं आणि त्याच्या मागं हे करणं, कारण त्याला खूप शेळ्याचं आणि शेतातलं खूप वेड लागले. आणि किती जरी उन्हाळा असला का नाही असा इतका खूप छान आपला तीळ दिसायला, तीळ आणि आपले कांदे सध्या शेतामध्ये हिरवेगार आहेत. आणि आल्या अगोदर काय केलं ते तिळाला आपल्या पाणी चालू आहे तर पैपाची बदलाबदली केली आणि नंतर पाणी चालू केलं. आणि त्याचबरोबर आम्हाला द्यायचं होतं आज कांद्याला पाणी. तर त्याच्या अगोदर ना माझं शर्ट खूप हे झालं तर शर्ट म्हटलं शेतातच धुवून टाका. मग शर्ट धुवून टाकलं आणि भाकरीची दुरडी इकडे ठेवली होती, तोपर्यंतच मॅव आली आणि लगेच सगळंच पार करीत होतीस बाई तू. सरक, एवढी खाणार आहेस का ग? बघा तर आपल्याला द्यायचं आता कांद्याला पाणी. शेतामध्ये आल्या अगोदर पैपाची काय म्हणतात ना पलटी करावं लागते आणि नंतर दुसऱ्या कामाला लागावं लागते. सध्या आता आपलं जर एखादं काम किंवा स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण रस्ता बदला, पण ध्येय सोडू नका, कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही बदलत बरं का. तसं आमचं शेतकऱ्याचं आहे. आम्ही कधी पण प्रत्येक गोष्ट मनातून करतो, पण आम्हाला असं म्हणतात ना आपण काळी आई मनातून देते बरं का. पण म्हणजे हे सांगण्याचा अर्थ एवढाच की आम्ही तीळ खूप छान लावला आहे आणि कुठं पातळ झाला आहे बरं का, पण तरी पण आम्ही पाणी द्यायला त्याला कमी केलं नाही. तर इतकं छान हिरवंगार असं रान दिसायले. पातळ झालता पण मोडला नाही आम्ही. तर बघा इकडं कांद्याला पाणी चालू आहे आणि मल्हारला पाणी म्हणलं का नाही पैप त्याच्या हातातच असते. तर बघा आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे. आणि आमच्या मित्र म्हणते ना जेवढ्या शेतकरी ताई आहेत का नाही, ज्या व्हिडिओ बनवतात का नाही, त्यांना खूप वेळातून वेळ काढून व्हिडिओ बनवावं लागते, कारण शेतातल्या कामानं व्हिडिओ बनवणं होत नाही. आणि तरी पण माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तुम्ही जर शेती करत असाल आणि शेती करीत जर व्हिडिओ बनवण्याचा विचार करत असाल तर खरंच खूप कष्ट आहेत. यूट्यूबवर काम करणं एवढं बी असं म्हणजे हे नाही आहे बरं का, खूप कष्ट आहेत.
करतात ना त्यांनाच कळते बरं का. तर बघा अशा प्रकारे आपल्या कांद्याला पण पाणी दिलं आणि कांद्यात कसं झालं आहे माहिती का, आता उन्हाळ्यामुळं भरपूर अशा भळी पडल्यात आणि त्या एकाच भळीमध्ये पाणी जायला चालू झालं आहे. त्याच्यामुळे असं मध्ये टोपलं उचलू ठेवायला लागलं. पण पैप धरायला म्हणणार होता आणि इथं ते टाक म्हणलं का नाही, त्याला शिंपायची खूप हे होती. तर चला आजचा व्हिडिओ मी पूर्ण आणि आपलं त्याचबरोबर गहू काढायला आलाय. पण हे पावसाचं वातावरण आज संपेल उद्या संपेल असं म्हणत आपला गहू चांगलाच आता बाजूलाच कुठंतरी हिरवी ठुशी आहे. आणि नंतर मग पाणी दिलं कांद्याला, जेवण केले थोडे आणि नंतर म्हणलं चला आता मिरच्या तोडून घ्यावं, कारण मिरच्याला आपल्या आता पूर्णपणे रानं रिकामे व्हायले. तर ह्या मिरच्याला पण पाणी द्यायचं होतं, पण मिरच्याला काही पाणी दिलं नाही, कारण आता पाणी देऊन पण काही उपयोग होणार नाही. बघा सगळ्या मिरच्या अगोदर लाल जरा दिसत होतं आणि आता सगळ्या मी मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि एवढ्या मिरच्या निघाल्या. त्या अगोदर पण 2-3 तोडणी झालेल्या आहेत आपल्या. तर मग पुन्हा म्हणलं आता थोडं बसता येईल, मग थोड्या मिरच्या तोडल्या आणि थोडं बसलोत आणि वर्षभरापुरत्या आपल्याला मिरच्या निघतील ना एवढ्या मिरच्या निघालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मोहरीला किती जरी आपण हे केलं का नाही, आणखीन गव्हामध्ये भरपूर मोहरी निघणार आहे. तर एकसारखी काही मोहरी निघाली नाही तरी पण आपल्याला 3-4 किलो तर सगळी मोहरी निघेल बरं का. आतापर्यंत 2 किलो मोहरी निघालेली आहे, आणखीन पण थोडी निघेलच, एखादा किलो तर निघेल. तर अशी आपल्याला मोहरी आणि मग छोटीशी प्लेट होती त्यानं थोडं फटकून घेतलं, कारण सगळं तर काही स्वच्छ होणार नाही आहे. त्याच्यामुळे थोडं स्वच्छ केलं आणि नंतर आणखीन गव्हामधली सांच्यापारी सगळी मोहरीचे जे मोठाले झाड आहेत का नाही ते सगळे कापून आणले आणि ह्या चवळ्यावर पुन्हा नंतर परत ते झाडं ठेवले आणि त्याच्यावर ते उडून जाऊ नये म्हणून एक दगड ठेवला आणि म्हणलं आता काही चोळणं होणार नाही आहे. मग सगळे झाडं ठेवली आणि ते आणखीन उद्या परवा चोळता येईल. आणि पुन्हा नंतर सगळे घरी आलोत आणि घरी आल्यावर असा मस्त डिकाशन चहा घेतला. तर चला मैत्रिणींनो, आमच्या शेतकऱ्याचं रुटीन असं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.